मित्रांनो नमस्कार. मी राजकुमार. आपल्या सर्वांचे माझ्या राजकुमार शेंडे या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण आपल्या 7वीच्या मराठीच्या पुस्तकातील एक खूपच मनोरंजक धडा शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस आणि याचे लेखक आहेत अशोक कोतवाल. मुलांनो, रात्री झोपल्यावर तुम्हा आम्हा सगळ्यांना छान छान स्वप्न पडतात, बरोबर ना? पण कधी तुम्ही बाजारात कोणाला स्वप्न विकताना पाहिलं आहे का? जसं आपण भाजीपाला किंवा किराणा विकत घेतो तशी स्वप्न विकत घेता येतील का? नक्कीच नाही. पण आज आपण अशा एका अजब माणसाची गोष्ट पाहणार आहोत, ज्याला संपूर्ण गाव सपन विक्या म्हणजे स्वप्न विकणारा माणूस म्हणायचा. चला तर मग जाऊया त्यांच्या गावी. मित्रांनो, जुनी गोष्ट आहे. एका गावामध्ये एक माणूस घोड्यावर बसून यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक असा आवाज आला की गावातली सगळी मुलं तो घोडा बघायला पळत सुटायची. पण हा माणूस दिसायला कसा होता? तलम रेशमी धोतर, त्यावर जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा आणि पायात चांबडी बूट गवाळ रंगाचा. झुपकेदार मिशा असलेला हा माणूस अतिशय धिप्पाळ आणि रुबाबदार दिसायचा. त्याच्या घोड्याच्या पाठीवर मखमली कापडात बांधलेलं एक मोठं गाठोडं असायचं, जे बघून मुलांना खूप कुतूहल वाटायचं. हा माणूस गावात आल्यावर पिंपळाच्या पाराला आपला घोडा बांधायचा, चांबडी पिशवीतलं पाणी गटागटा प्यायचा आणि ऐटीत कट्ट्यावर बसायचा. मग काय, गावकऱ्यांचा त्याच्या भोवती गराडा पडायचा. या माणसाने घोड्यावरून खूप प्रवास केला होता. अनेक देश, डोंगर, दऱ्या आणि वेगवेगळी माणसं त्याने पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे सांगण्यासारखं खूप काही असायचं. तो अनुभवलेलं विश्व एवढं रंगवून आणि गोड सांगायचा की ऐकणारे लोक स्वतःला विसरून जायचे. जणू काही ते स्वप्नातच तरंगत आहेत असं त्यांना वाटायचं. गप्पा संपल्यावर तो गाठोडं सोडायचा आणि त्यातून काजू, बदाम, किशमिश, वेलदोडे लोकांना विकायचा. कधीकधी तो लहान मुलांना मोठमोठ खाऊ फुकट वाटायचा. लोकांचे दुःख हलके करून त्यांच्यात उत्साह पेरणारा हा माणूस. म्हणूनच लोकांनी त्याला नाव दिले होते सपन विक्या. पण मित्रांनो, अचानक एक दिवस काय झालं कळलंच नाही. सपन विक्या गावात यायचं बंद झालं. वर्ष उलटून गेली पण तो आलाच नाही. आणि मग एक दिवस अचानक गावात एक तरुण आला. तो हुबेहूब सपन विक्यासारखाच दिसत होता. गावच्या वृद्ध तात्यांनी त्यांना विचारलं, कोण रे बाबा तू? तेव्हा तो तरुण म्हणाला, मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा आहे. बाबांना गुडघेदुखीचा त्रास असल्यामुळे ते आता गावोगावी येऊ शकत नाही. पण सुका मेवा विकणं हे तर बाबांचं एक निमित्त होतं. आपल्याजवळचं ज्ञान आणि अनुभव इतरांना सांगावं, दुःखी लोकांना आनंद द्यावा, हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. मी नुकतंच डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी गावोगावी जाऊन आजारी व वृद्ध लोकांची सेवा करतोय. मित्रांनो, मुलाचे हे बोलणे ऐकून गावकऱ्यांचे डोळे भरून आले, गहिवरून आले. त्यांना जाणवले की स्वप्न फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नसतं, तर दुसऱ्याला मदत करण्यासाठी, समाजाचा उद्धार करण्यासाठीही असतं. लेखकाने या पाठातून हाच संदेश दिला आहे की नेहमी उदात्त हेतू असणारी आणि समाजाला उपयोगी पडणारी स्वप्न पाहावीत. तर मित्रांनो, कसा वाटला हा पाठ? या पाठातून आपण शिकलो की स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनात ध्यास आणि धडपड असावी लागते. तुम्हाला मोठे होऊन काय बनायचे आहे? तुमचे स्वप्न काय आहे? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या 7वीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया पुढच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. बाय बाय. बालमित्रांनो, शेवटी तुम्हाला या पाठातील काही समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द दिले आहेत. या स्लाईडचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून हे शब्द तुमच्या वहीत लिहून घ्या. यामुळे तुमची शब्दसंपत्ती वाढेल आणि स्वाध्याय लिहिणे सोपे जाईल.